विद्यार्थी मित्रांनो, मागल्या पिरियडला आपण प्रिन्सिपल ऑफ इंडिव्हिज्युअलायझेशन आणि प्रिन्सिपल ऑफ ऍक्सेप्टन्स या संदर्भातली चर्चा करत होतो. ही चर्चा करताना आपण प्रत्येक व्यक्तीला वेगळं विचारात घेणं किती गरजेचं आहे. त्या व्यक्तीचा आपण असेल म्हणून स्वीकार करताना प्रत्येक व्यक्ती ही दुसऱ्यांपासून कशी भिन्न आहे या संदर्भातला विचार आपल्याला असणं आवश्यक आहे. एका समस्येने पीडित असणाऱ्या किंवा समान समस्या असणाऱ्या व्यक्ती वरवर जरी एकाच समस्येने ग्रासलेल्या दिसत असल्या तरी त्या व्यक्तीची एकंदरीतच जी की युनिकनेस आहे ती युनिकनेस आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. सर्वसामान्यपणे त्या ढोबळमानाने आपण सर्वांना एकच तराजू किंवा एकाच आपण याच्यामध्ये बॅलन्स मध्ये आपण ठेवलं तर ते चालणार नाही. त्यामुळे हे लक्षात घेणं गरजेचं आहे की जेव्हा आपण व्यक्ती सहयोगाच्या तत्वांचा विचार करतो आणि व्यक्ती सहयोगाच्या तत्वांच्या माध्यमातून आपण व्यक्तीच्या समस्यांच्या संदर्भात व्यक्तीचा अभ्यास करणार आहोत तेव्हा मग इंडिव्हिज्युअलायझेशन हा विचार आपल्यामध्ये असावा पाहिजे. एका संस्थेमध्ये तुम्ही काम करत असताना एका संस्थेमध्ये एकाच समस्येने पीडित असणारे अनेक व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यावेळेस आपल्याला हा विचार किंवा हा डोक्यात कुठल्याही प्रकारची भावना नसावीत की सगळे व्यक्ती सारख्याच समस्येग्रस्त आहेत या सगळे व्यक्ती सारख्याच कारणांनी समस्याग्रस्त आहेत. आपल्याला हा विचार घेणं गरजेचं आहे. हा विचार लक्षात ठेवणं गरजेचं आहे की नाही प्रत्येक प्रवेशित विद्यार्थी किंवा त्या संस्थेत येणारे विद्यार्थी किंवा संबंधित लाभार्थी हा वेगळा आहे. त्याची सामाजिक पार्श्वभूमी, आर्थिक पार्श्वभूमी, कौटुंबिक पार्श्वभूमी किंवा इतरही काही गोष्टी ज्या त्याच्याशी निगडीत आहेत त्या इतरांपेक्षा वेगळ्या आहेत. तो वेगळा आहे हा विचार आपल्या डोक्यात येणं आवश्यक आहे. नाहीतर ढोबळमानाने एकच लेबल सगळ्याच प्रॉडक्टला लावायचा विचार केला तर आपल्याला रिझल्ट भेटणार नाही. त्यामुळे आपण व्यक्तीच्या वर्तनाचा, व्यक्तीच्या एकंदरीतच सामाजिक, आर्थिक आणि इतर पार्श्वभूमीचा आपण विचार करत असतो. आणि हा विचार करताना हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण जेव्हा व्यक्तीचा विचार करतो त्या व्यक्तीचा विचार करताना तो वैयक्तिकरित्या केला पाहिजे. या सगळ्या संदर्भातली चर्चा आपण मागल्या पिरियडला केली. आपण दुसरं तत्व बघताना दुसऱ्या तत्वामध्ये प्रिन्सिपल ऑफ ऍक्सेप्टन्स, स्वीकार तत्व याला चर्चा करत होतो. आणि चर्चा म्हणजे हे स्वीकार म्हणजे काय तर स्वीकार म्हणजे बिना अट एखाद्या व्यक्तीला आपलंसं करणं किंवा आपलं म्हणणं. आपलं म्हणणं याच्यामध्ये प्रक्रिया अशी आहे की आपण व्यावसायिक समाज कार्यकर्ते बनणार आहोत, व्यावसायिक व्यक्ती सहयोग कार्यकर्ते बनणार आहोत आणि आपल्याला तर अशिला सोबतच काम करायचं, अशिलासाठीच काम करायचं आहे. आणि हे करत असताना कार्यकर्त्याच्या मनात नेहमी अशिलाविषयीची एक स्वीकाराची भावना तिथे असली पाहिजे. स्वीकाराची भावना करत असताना एक लक्षात घेणं गरजेचं की ती बिना अट असली पाहिजे. बिना अट असली पाहिजे, कुठल्याही अटीशिवाय असलं पाहिजे. जसा असेल तसं त्याला स्वीकारलं पाहिजे. त्याच्या स्ट्रेंथ काय, त्याच्या विकनेसेस काय, त्याचे निगेटिव्ह काय, पॉझिटिव्ह फिलिंग्स काय, इतरही काही पोटेन्शियल्स काय, या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता जो समस्याग्रस्त व्यक्ती आहे किंवा ज्याला आपण असील म्हणतो तो असील जसा असेल तसा स्वीकारण्याची मानसिकता, तशा प्रकारची त्याचा स्वीकार करण्याची मानसिकता ही व्यक्ती सहयोग कार्यकर्त्याकडे असली पाहिजे. हे या तत्वामध्ये अभिप्रेत आहे. कारण की आपण अशिला सोबत काम करणार आहोत, अशिलाच्या समस्येसाठी काम करणार नाही. एक लक्षात घ्या, आपण अशिला सोबत काम करणार आहोत. अशिला सोबत काम करताना अशिलाला काय वेढलेलं आहे, कशाने ग्रस्त आहेत, कशा समस्येने ग्रस्त आहेत, या सगळ्या संदर्भातला विचार आपल्या डोक्यातच शिवायला नको. तो कुठल्या समाजाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या वंशाचा आहे, स्त्री आहे की पुरुष आहे, उच्च आहे की नीच आहे, नंतर मग त्याला असलेली समस्या तीव्र आहे की सौम्य स्वरूपाची आहे, त्याचा आपल्याला धोका होईल का, आपल्याला काही त्रास होईल का, ही जी काही फिलिंग्स आहे त्या फिलिंग्स आपल्यामध्ये निर्माणच व्हायला नको. मला हा विचार निर्माण व्हायला पाहिजे कार्यकर्ता म्हणून की नाही, आय एम वर्किंग विथ द पीपल हु नीड द हेल्प. ज्या व्यक्तीला माझ्या मदतीची गरज आहे, मार्गदर्शनाची गरज आहे, सल्ल्याची गरज आहे, सहयोगाची गरज आहे, अशा व्यक्तीसोबत मी काम करतोय किंवा करणार आहे. आणि म्हणून माझ्या मनात जर कुठेतरी अशी फिलिंग निर्माण झाली की नाही, मी ऍक्सेप्ट करताना मग याच जातीच्या व्यक्तीचा अभ्यास स्वीकार करेल, नाही याच समस्येने असणाऱ्या व्यक्तीचा स्वीकार करेल,
तर तिथे कुठेतरी प्रिजुडाइजनेस, पूर्वग्रह दूषित आपली भूमिका असू शकते किंवा पक्षपात पूर्ण व्यवहार असू शकतो. आणि म्हणून पक्षपात पूर्ण व्यवहार या पूर्वग्रह दूषित भूमिका जर आपल्याला टाळायची असेल, कारण की ती टाळणं इट इज द रोल ऑफ सोशल वर्कर. सोशल वर्क मध्ये आपल्याला एक न्यूट्रल भूमिका, एक तटस्थ भूमिका ही आपल्याला आपल्यामध्ये निभवणं किंवा ती राबवणं अत्यंत गरजेचे आहे. आणि मग त्या अनुषंगाने मग आपण जेव्हा व्यक्तिसेवा कार्यकर्ता या नात्याने स्वीकार करतो, तेव्हा हे विचारात घेणं गरजेचं आहे की नाही, मला त्याचा जसा असेल तसा त्याचा स्वीकार करायचा. आणि म्हणून जेव्हा अशिलाच्या संदर्भातली आपण भूमिका ऍक्सेप्टन्सची करत होतो, तेव्हा माझ्या मनात किंतु परंतु हा शब्द किंवा हा विचार डोक्याची घालत होतो. ज्यावेळेस माझ्या डोक्यात किंतु परंतु किंवा कुठेतरी जातीरहित किंवा धर्मरहित किंवा आर्थिक रहित किंवा अजून कुठल्या निकषावर आधारित माझ्या डोक्यात त्या व्यक्तीच्या संदर्भातला विचार देईल, त्यावेळेस मी त्या व्यक्तीचा स्वीकार करू शकणार नाही. ही मानसिकता हे तत्व सांगतो. आणि म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टींच्या शिवाय आपल्याला व्यक्ती म्हणून व्यक्तीचा स्वीकार करायचा, व्यक्ती म्हणून व्यक्तीची मानसिकता विचार घ्यायची, व्यक्ती म्हणून व्यक्तीचा समस्यांच्यासाठी या व्यक्तीच्या समस्यांच्या निराकरणासाठी त्याला मदत करायची, त्याला मार्गदर्शन करायचं, त्याला सल्ला द्यायचा. आणि म्हणून मी या अनुषंगानेच हे सांगितलं होतं. पुढे सांगताना मी हेही म्हटलं होतं की अशिलाच्या भावना आणि बिहेवियर, भावना आणि वर्तन या दोघांचाही विचार आपल्याला इथे करणं गरजेचं आहे. आता भावनांच्या संदर्भातला विचार करताना असिल हाऊ दे फील, त्याला काय वाटतं, असिलाला स्वतःच्या समस्यांसंदर्भात काय वाटतं, स्वतःविषयी काय वाटतं, स्वतःच्या वातावरणाविषयी काय वाटतं, स्वतःच्या समस्यांच्या निराकरणाविषयी वाटतं, याचाही विचार आपण एक समाज कार्यकर्ते म्हणून किंवा व्यक्तिसेवा कार्यकर्ते म्हणून आपल्याला करणं आवश्यक आहे. ऍक्सेप्टन्स नीड नॉट त्याच्या त्या भावनांना, ज्या काही भावना असतील उद्दीपित होणाऱ्या, त्यांना स्वीकारणं असं नव्हे, तर त्याच्या समस्या सोडवण्यासाठी त्याला काय वाटतं याचा आपण कुठेतरी अंदाज घेणारी प्रक्रिया ही ऍक्सेप्टन्स प्रोसेस मध्ये असली पाहिजे. आणि म्हणून त्याच्या फिलिंग्स असतील, त्याचं वर्तन असेल, त्याला स्वीकार नव्हे, तर त्या वर्तनामागील कारणांचा शोध घेण्यासाठी या कारणांच्या मागे दडलेली जी समस्या आहेत त्या संदर्भातला विचार आपल्याला इथे येणं अत्यंत गरजेचे आहे. आणि म्हणून आपण भावना आणि वर्तन याच्या पलीकडे जाऊन आपण ज्या व्यक्तीचा स्वीकार करत असतो, कारण की व्यक्तीच्या भावना जरी आपण जाणून घेणार असतो, व्यक्तीचं वर्तन जरी आपण अभ्यासत असतो, तरी पण त्याचा आपल्या वर्तनावर किंवा त्याचा आपल्या कार्यावर परिणाम होता कामा नये. एनिवन हॅव अ प्रॉब्लेम, त्याचा आपल्या वर्तनावर किंवा आपल्या कार्यावर परिणाम होता कामा नये याची दक्षता आपण सगळ्यांनी घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून हे दुसरं प्रिन्सिपल आपण 2064 रुपयाने 43 किलो म्हणे आणि टेलेसने भावने दिली म्हणे. मनोज सपकाळे प्लीज माइक म्यूट. तर या अनुषंगाने आपण त्याची भूमिका किंवा त्याच्या संदर्भातली प्रक्रिया विचारात घेणं गरजेचं आहे. पुढे आपण जाऊया प्रिन्सिपल, तिसरं प्रिन्सिपल कडे जाऊया. तिसरं तत्व आहे प्रिन्सिपल ऑफ कंट्रोल ऑन इमोशन इन्व्हॉल्वमेंट. प्रिन्सिपल ऑफ कंट्रोल ऑन तिसरं तत्व आहे प्रिन्सिपल ऑफ पर्पजफुल एक्सप्रेशन ऑफ फिलिंग्स, म्हणजे उद्देशपूर्ण भावनांचं अभिव्यक्तीकरण. आता अभिव्यक्ती म्हणजे काय हो, अभिव्यक्ती कशाला म्हणायचं, आपण अनेक वेळा म्हणतो की अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलं पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय, तर बोलण्याचं स्वातंत्र्य, मत मांडण्याचं स्वातंत्र्य, विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य. आणि हे स्वातंत्र्य आपल्याला कार्यकर्ता या नात्याने असिलाला द्यायचं. आपणच गृहीत धरायचं नाही की सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत किंवा सगळ्या समस्यांची कारणे एकच आहेत किंवा सगळ्या गोष्टी आपणच हे उद्देशून बोलायचे नाही किंवा आपण त्या बोलण्यासंदर्भातली प्रक्रिया राबवायची नाही. तर हे तत्व असं सांगतं की प्रिन्सिपल ऑफ पर्पजफुल एक्सप्रेशन ऑफ फिलिंग म्हणजे उद्देशपूर्ण भावनांची अभिव्यक्ती ही असिला संदर्भात आहे. कार्यकर्त्यांनी या तत्वाचा वापर करताना एक लक्षात घेणं गरजेचं आहे की कार्यकर्ता जेव्हा असिला सोबत किंवा समस्याग्रस्त व्यक्तीसोबत काम करतो, तेव्हा समस्याग्रस्त व्यक्तीसोबत काम करताना
समस्याग्रस्त व्यक्ती भांबावलेला असतो, गोंधळलेला असतो. कसं सांगावं, काय सांगावं, कुठून सुरुवात करावी, कशी करावी, सांगू की नाही सांगू, आणि महत्वाचं म्हणजे कसं व्यक्त करू, कुठून व्यक्त करू, या सगळ्या संभ्रमात आणि गोंधळात तो असतो. हे सगळं होत असताना मग तो अनेक वेळा सांगता सांगता चुकीच्या दिशेने सांगतो, काही शब्द अडखळतो, कधी कधी सुरुवात चुकीची होते, कधी कधी सुरुवात अनाठाई किंवा संबंधित नसणाऱ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने होते, किंवा तो सांगत असताना अनेक वेळा जी माहिती सांगतो ती त्या समस्येला अनुकूल नसते, आणि मग तो उद्देशरहित माहिती सांगत असतो. आपला व्यक्ती सहयोग करायचा मुख्य उद्देश काय, त्या व्यक्ती मुख्य हेतू काय, ते समस्याग्रस्त व्यक्तीला स्वतःच्या समस्या संदर्भात बोलत करणं, त्याला प्रेरित करणं, त्याच्या समस्यांची उकल त्याच्या माध्यमातून करणं. आणि हे करत असताना जर समस्याग्रस्त व्यक्ती त्या विषयाला अनुकूल नसणारी बाब सांगत असेल, माहिती सांगत असेल, त्या गोष्टी सांगत असेल, तर त्याचा काही उपयोग होणार आहे का? होणार नाही. मग अशा वेळेस कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे की अशी जी माहिती सांगतोय, अशी जी माहिती आपल्याला समस्येच्या संदर्भातली ज्या गोष्टी सांगतोय त्या उद्देशपूर्ण आहेत की नाही, त्या उद्देशपूर्ण रीतीने किंवा त्या विषयाच्या अनुषंगाने तो एक्सप्रेस करतो की नाही, त्याची भावना तशा प्रकारे तो उद्दीपित करतो की नाही, तो त्या व्यक्त करतो की नाही, तो मांडतो की नाही. आणि हे कळण्यासाठी आपल्याला आपला जो स्किल असणं आवश्यक आहे. जर मला एखाद्या समस्येच्या संदर्भातला अभ्यास करायचा आहे अशिलासोबत, आणि त्या समस्येसंदर्भात मला काही माहिती नसेल, उदाहरणार्थ मी पुन्हा मतिमंद विद्यार्थ्याचं उदाहरण देतो की मतिमंदत्व काय येतं, मतिमंदत्वाची कारणं काय आहेत, मतिमंदत्वाचे प्रकार किती आहेत, मतिमंद असल्यामुळे काय काय प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, त्यानंतर त्याचं सोशली कुठल्या हे होतात प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, मेंटली कोणते प्रॉब्लेम होतात, त्यानंतर इतरही लेवलला कुठल्या प्रॉब्लेम होतात. या सगळ्या संदर्भातली इत्तमभूत माहिती मला जोपर्यंत मी वाचणार नाही, अभ्यासणार नाही, किंवा मला ते माहिती असणार नाही, तोपर्यंत मी पुढची प्रक्रिया राबवू शकणार नाही. आणि मग यावेळेस सगळ्यात महत्वाची आणि अतिशय महत्वपूर्ण बाब ही आहे की आपल्याला तो असील जेव्हा माहिती सांगतो तेव्हा तो खरं सांगतो की खोटं सांगतो, विषयाच्या अनुषंगाने सांगतो की विरोधात सांगतो, किंवा अनास्थायी सांगतो किंवा अवास्तव सांगतो, हे आपल्याला कळणार नाही. विषयाच्या अनुषंगाने आपल्याला काय माहिती अपेक्षित आहे याची आउटलाईन, याची गाईडलाईन, याची दिशा आणि या संदर्भातली रूपरेषा आपल्याला सगळ्यांना ती माहिती असणं गरजेचं आहे. तेव्हाच मग असेल विषयाच्या अनुषंगाने त्याच्या भावना व्यक्त करतो की नाहीत, समस्येच्या अनुषंगाने तो व्यक्त होतो की नाहीत, हे आपल्याला सांगता येईल किंवा समजता येईल. आणि म्हणून आपल्याला प्रिन्सिपल ऑफ पर्पजफुल एक्सप्रेशन ऑफ फिलिंग मध्ये उद्देशपूर्ण अभिव्यक्तीकरण हे अपेक्षित आहे. भावनांचं अभिव्यक्तीकरण, भावना म्हणजे काय, शाब्दिक भावना असतात आणि अशाब्दिक भावना असतात. भावना या दोन प्रकारच्या, शाब्दिक भावना आणि अशाब्दिक भावना. शाब्दिक भावना ज्या असतात त्या बोलण्यातून व्यक्त होतात, आणि अशाब्दिक भावना ज्या असतात त्या हावभाव आणि हालचालीतून व्यक्त होतात. आता या दोन्हींचं समीकरण, या दोन्हींचं योग्य प्रकारे मांडणी होती की नाही, योग्य प्रकारे तो तसं करतो की नाही करत, हे आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे. उदाहरणार्थ अनेक वेळा असं होतं, तुमची विद्यार्थी जेव्हा तुम्ही विचारतो आम्ही की खरे बाबा तू डायरी लिहिली का, आता विकली सांगितली आहे पण दिली नाही, तर कोणी सर माझ्याकडे लग्न होतं, सर माझ्याकडे कार्यक्रम होता, सर माझ्याकडे होतं, सर अजून काही सांगतात. त्यातले 2-4 पोरांकडे असेल त्या गोष्टी, मुलांकडे, पण बाकीची असंच काहीतरी कारण सांगतात. तेव्हा तो बोलतो आणि त्याच्या शरीराची जी काही बॉडी लँग्वेज आहे त्यामध्ये सिमिलॅरिटी नसते, समतोलपणा नसतो. तो बोलताना बोलतो वेगळ्या पद्धतीने आणि त्याची शरीराची हालचाल वेगळ्या प्रकारे सांगितलं जाते. आमच्या लक्षात येतं की हा खोटं बोलतोय. आणि नेहमी तुमच्या विद्यार्थ्यांकडनं ही चूक नेहमी होते. तुम्ही जे काही बोलतात त्या बोलताना आणि डोळ्याचे हावभाव, त्यानंतर शरीराची हालचाल, या सगळ्या गोष्टी आम्हाला लगेच कळतात की नाही हा मुलगा, आम्ही म्हणतो बरं ठीक आहे असं म्हणून आम्ही वेळ हे करतो, परंतु सगळ्या तुमच्या गोष्टी आम्हाला कळतात की तुम्ही किती खोटं बोलतात आणि किती खरं बोलतात. असंच आपल्याला अशिला संदर्भातही लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण जेव्हा अशिलाखंड सोबत अभ्यास करतो तेव्हा अशिला सोबत अभ्यास करताना असील स्वतःच्या समस्ये संदर्भात खरं सांगतोय की खोटं सांगतोय,
योग्य दिशेने सांगतोय की अयोग्य दिशेने सांगतोय, सांगताना तो काही लपवतोय का, हे सगळं लक्षात येतात. कारण की एक लक्षात घ्या मित्रांनो की माणसाची एक वैशिष्ट्य असं आहे की त्याचं जरी तो बोलत असला तरी बॉडी ही त्याला वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करते. बॉडी रिस्पॉन्स देत नाही त्याच्या सांगण्याच्या अनुषंगाने, बॉडी ही अपोज करते त्याला. बॉडी म्हणजे काय, तर डोळे, हालचाल, हावभाव, पोटाची हालचाल, पायांची हालचाल, ह्या सगळ्या गोष्टी करतात. आणि त्यातून आपल्याला कळतं की हा योग्य दिशेने माहिती सांगतो की नाही, अनुकूल माहिती सांगतोय की नाही. आणि हेच आपल्याला अशिलच्या सोबत काम करताना सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे. जेव्हा आपण अशिलासोबत अभ्यास करतो किंवा अशिलाच्या समस्यांच्या संदर्भातली माहिती मिळवत असतो, तेव्हा मग एक सायकोलॉजिकल अँगल आपल्याला लाभणं अत्यंत गरजेचं आहे. सायकोलॉजिकल अँगल या अनुषंगाने लाभणं आवश्यक आहे की द सोर्सेस दॅट शुड बी अवेलेबल थ्रू or the gathered through the information which is given by the clients, या अनुषंगाने आपल्याला ते आवश्यक आहे. आणि म्हणून आपल्याला एक लक्षात घेणं आवश्यक आहे की अशिलासोबत काम करत असताना अशिलाची जी माहिती आपण अशिलाकडून मिळवणार आहोत, ती अशिलाकडून मिळवण्यात येणारी माहिती ही अशिलाकडून योग्य प्रकारे मिळते की नाही याची खात्री आपल्याला करावी लागते. तो योग्य प्रकारे व्यक्त होतो की नाही. अनेक वेळा असं होतं की अशील माहिती देत असताना अनेक वेळा रडतो. अनेक वेळा असं दिसून येतं की ओरडतो माहिती देता देता. अशील अनेक वेळा असं दिसून येतं की अनेक माहिती देतात अचानक थांबून जातो, म्हणजे ज्याला म्हणतो आपण की न्यूट्रल होऊन जातो. अशील अनेक वेळा असं होतं की माहिती देता नेता दुसरीकडे बघायला लागतो. अशील अनेक वेळा असं होतं की माहिती देता देता काहीतरी अवांतर माहिती देतो. या सगळ्यांचं आपल्याला ऑब्झर्वेशन, या सगळ्या संदर्भातलं भान आणि जाण ही आपल्याला कार्यकर्ता म्हणून, व्यक्तिशः कार्यकर्ता म्हणून आपल्याला ठेवणं आवश्यक आहे. तो पर्पजफुल बोलतो की नाही, तो उद्देशपूर्ण बोलतो की नाही, त्याचं एक्सप्रेशन, त्याचं जे काही भावना व्यक्त होत आहेत ते उद्देशपूर्ण आहे की नाही. चिडत एकदम अचानक सांगता सांगता का चिडला, मग आपण चिडायचं का नाही. तो अचानक शांत बसला सांगता सांगता, मग का शांत बसला याचा आपण विचार करायला पाहिजे. अचानक सांगता सांगता तो जोराने ओरडला, का ओरडला. अचानक एखाद्या वेळेस सांगता सांगता तो मारायला लागला किंवा रडायला लागला. ते सगळ्या मुद्द्यांचं कुठेतरी कोरिलेशन, या सगळ्या मुद्द्यांचं कुठेतरी सहसंबंध आपल्याला विचारात घेणं आवश्यक आहे. आणि मग अशा वेळेस तो शांत बसला असेल तर शांत बसल्याच्या अनुषंगाने त्याला एक्सप्रेस होण्याची संधी, एक्सप्रेस होण्यासाठी मोटिवेशन, एक्सप्रेस होण्यासाठी त्याला करेज देणं किंवा कॉन्फिडन्स बिल्डअप करण्याचं काम आपल्याला किती करायचं असतं. किंवा मग एखादा रडायला लागला तर रडायच्या वेळेस सांत्वन करणं, आणि सांत्वन केल्यानंतर त्याला पुढची माहिती सांगण्यासाठीचं मोटिवेट करणं हे सुद्धा आपलं काम आहे. आणि म्हणून अशिलाच्या संदर्भातली जी माहिती आहे ती माहिती जोपर्यंत पूर्णतः आपल्याला मिळत नाही तोपर्यंत त्याला व्यक्त होण्यासाठी, मग ते शाब्दिक स्वरूपात असू द्या किंवा अशाब्दिक स्वरूपात असू द्या, या दोन्ही स्वरूपात व्यक्त होण्यासाठी व्यक्तीला संधी देणं हे तिसरं तत्व सांगतं. पुढचं तत्व बघूया, प्रिन्सिपल ऑफ कंट्रोल इमोशन इन्व्हॉल्वमेंट, म्हणजे भावनावर नियंत्रणाचं तत्व. की भावनांवर नियंत्रण ठेवायचे, हे कोणासाठी तत्व आहे, हे कार्यकर्त्यासाठी तत्व आहे. हे कार्यकर्त्या नेहमी भावनांवर नियंत्रण ठेवणारा असला पाहिजे. कार्यकर्त्याला संयमी असला पाहिजे. कार्यकर्ता हा भावनांवर नियंत्रण ठेवणारा असला पाहिजे. कार्यकर्त्याला संयम जमला पाहिजे. कार्यकर्ता अनेक वेळा असं होतं की अशी माहिती सांगत नाहीत, अशी सहकार्य करत नाहीत, अशी चिडचिडपणा करतो, अशी रागावतो, अशी बोलत नाहीत, अशी अनेक वेळा आपल्याला दुर्लक्ष करतो. आणि अशा वेळेस कार्यकर्त्याचा संयम सुटतो. कार्यकर्ता म्हणतो मी इतके दिवस झाले तुझ्यासोबत काम करतो, तुझ्यासाठी काम करतोय, तुम्हाला असंच करत नाही, तू तुम्हाला तसंच देत नाही. चिडचिडेपणा वाटतो कार्यकर्त्याचा. पण कार्यकर्त्याला आता संयम सोडता कामा नये. कार्यकर्त्याला आपलं जे मनोधैर्य आहे ते खच्चीकरण होऊ देता कामा नये. कारण कार्यकर्त्याला एक लक्षात घेणं गरजेचं आहे की आपला संयम हीच आपली शक्ती आहे. आणि त्याला इन्करेज करण्याचं काम, त्याला मोटिवेट करण्याचं काम, त्याला एक प्रकारे
स्वतःच्या संदर्भात माहिती सांगण्यासाठी प्रेरित करण्याचं काम, त्याला स्वतःच्या अडचणींचं निराकरण करण्यासाठी, सहकार्य करण्यासाठी त्याला उत्तेजित करण्याचं काम किंवा त्याला तशा प्रकारे आधार देण्याचं काम आपण कार्यकर्ता म्हणून तिथे करत असतो. आणि मग अशा वेळेस कार्यकर्त्यांनी स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. जोपर्यंत कार्यकर्ता हा संयमी बनू शकत नाही, कार्यकर्ता हा स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही, तोपर्यंत असील हा कार्यकर्त्याविषयी जी काही सकारात्मक भूमिका आहे, सकारात्मक भावना आहे किंवा सकारात्मक विचार आहेत किंवा त्या अनुषंगाने जी माहिती सांगायची आहे त्या माहिती सांगण्यासंदर्भातला विचार करू शकत नाही. म्हणून असील जरी चिडचिड करत असला, असील जरी अनियंत्रित होत असला, असील जरी संतापी होत असला, असील अनेक वेळा अबोल झाला, तरी पण कार्यकर्त्यांनी संयमी भूमिकेतून कार्यकर्त्यासोबत आपल्या कार्यकर्त्यांनी असीलासोबत काम करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने कार्यकर्त्याची भूमिका ही भावनांवर नियंत्रण ठेवण्याची आहे. अनेक वेळा कार्यकर्त्याला असील चिडवतो, अनेक वेळा कार्यकर्त्याला असील माहिती देत नाही, अनेक वेळा कार्यकर्त्याला असील सांगतो की नाही मला सांगायचं नाही, अनेक वेळा त्याला टाळाटाळ करतो, अनेक वेळा दुर्लक्ष करतो, अनेक वेळा माहिती सांगता सांगता थांबतो. पण याचा अर्थ कार्यकर्त्यांनी स्वतःचा संयम गमावणं किंवा संयम सोडणं असा होत नाही. या सगळ्या गोष्टी प्रक्रियेचा भाग आहेत असं समजून कार्यकर्त्यांनी स्वतःच्या भावनांवर नियंत्रण असेला बोलतं करणं, असेलाला समस्या माहिती सांगण्यासाठी प्रेरित करणे होतं. कार्यकर्ता जर उद्दीपित झाला किंवा कार्यकर्ता जर अग्रेसिव्ह झाला, काय होईल? जी माहिती असिलाकडनं आपल्याला अपेक्षित आहेत, जी समस्येच्या संदर्भातली कारण आपल्याला माहिती करून घ्यायची आहेत, ती आपल्याला माहिती होऊ शकणार नाही. आणि म्हणून कार्यकर्त्याला त्याच्या समस्यांच्या संदर्भातली कारण जाणून घ्यायची असतील, कार्यकर्त्याला समस्यांची मूळ जी पार्श्वभूमी आहे ती जाणून घ्यायची असेल, त्या कार्यकर्त्याला स्वतः त्या अशिलाच्या समस्यांचं योग्य निदान करायचं असेल तर त्यासाठी कार्यकर्त्याला कितीही संताप असो, कितीही राग येणारा कार्यकर्ता असो, अशिलासोबत काम करताना त्याच्या भावनांवर त्याला नियंत्रण ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. जर नियंत्रण ठेवलं नाही तर कार्यकर्त्याला अशिलाविषयीचा जो विश्वास निर्माण करायचा आहे तो विश्वास निर्माण होणार नाही. आणि विश्वास जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत असील कार्यकर्त्याला त्याच्या स्वतःच्या समस्या संदर्भातली माहिती देऊ शकणार नाही, समस्यांची उकल करणार नाही. आणि म्हणून कितीही असहकार्याची भूमिका अशिलाची किंवा समस्याग्रस्त व्यक्तीची असू द्यात, त्याची सकारात्मक भूमिका वठवण्यासंदर्भातली किंवा ती बदलवण्यासंदर्भातली मानसिकता कार्यकर्त्याने ठेवणं गरजेचं आहे. अनेक वेळा आपल्याला असं दिसून येतं की कार्यकर्त्याच्या संदर्भात अनेक वेळा असं होतं की मला काय देणं घेणं आहे, तो असेल मला सहकार्यच करत नाही. आम्हाला विद्यार्थी जेव्हा येतात फील्डवर्कला जातात आणि फील्डवर्कला गेल्यानंतर सांगतात, सर तो मला काही माझ्याशी बोलत नाही, सर मला सहकार्य करत नाहीत, त्याच्या घरचे लोक मला नकार देतात, त्याच्या आजूबाजूचे लोक काहीच प्रश्नांची उत्तर देत नाहीत किंवा तो असेल सुद्धा मला टाळाटाळ करतो. हे आपल्याला होणार आहे, कारण की हीच आपली परीक्षा, हेच आपलं स्किल. आणि या परीक्षेत किंवा या गोष्टीमध्ये आपण सक्सेस प्राप्त करणं किंवा यश प्राप्त करणं हेच आपलं कर्तव्य आहे. आणि यासाठी आपल्याला कौशल्य यायला पाहिजे. कशा प्रकारे आपण संयम ठेवला पाहिजे. अनेक वेळा असं दिसून येतं की कार्यकर्ता अनाठाई संताप करतो. आता तर तुम्ही सोशल वर्कला ऍडमिशन घेतले त्यामुळे तुम्हाला तर नुसती याच गोष्टीसाठी अपेक्षित नाही ही गोष्ट, तर तुमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनामध्ये सुद्धा कंट्रोल ऑन इमोशन ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. आपण अनेक वेळा उगाच चिडतो, उगाच रागवतो, उगाच संतापतो. त्यातून आउटपुट काय निघतं त्याचा विचार तुम्ही करा. आपण अनाठाई चिडचिड करतो, त्याचा आउटपुट तुम्ही इव्हॅल्युएट केलं तर तुम्हाला दिसेल की काही शून्य आउटपुट आहे, त्याच्यातून आपल्याला काहीच भेटत नाही. आणि आपली एनर्जी खर्च करतो, आपलं ब्लड अतिरिक्त प्रेशर वाढतं त्याचं, आणि सगळ्या गोष्टी त्यातून होतात. जर आउटपुट त्या गोष्टीतून भेटत नसेल, कोणाला भांडून, कोणाशी संतापून, कोणाला चिडचिड करून, कोणाला मारून किंवा अजून कोणाला काही करून त्यातून काहीच भेटत नसेल तर ती गोष्ट का करायची? अशा वेळेस जेव्हा आपल्याला कोणी आपल्याला चॅलेंज करतो, कोणी आपल्याला आक्रमकपणे बोलतो, कोणी आपल्याला टीकात्मक बोलतो, कोणी आपल्याला अजून काही करतं,
तेव्हा आपल्या स्वतःवर संयम ठेवण्याची भूमिका ही सगळ्यात महत्वाची आहे. कारण की समाजामध्ये जी काही वातावरणाच्या अनुषंगाने आचरण करणारी व्यक्ती असतात तीच आपल्याला असील म्हणून येणार आहे. त्यामुळे ज्या वातावरणात ती व्यक्ती वाढलेली आहे, ज्या वातावरणात तिचं वर्तन घडलेलं आहे, त्या वातावरणात तिचं आजपर्यंत जीवन गठीत केलेलं आहे, त्या व्यक्तीचं वर्तन ही आपल्यासोबत येताना कदाचित तशा प्रकारचं असू शकेल. परंतु एक संयमी कार्यकर्ता, एक कंट्रोल, भावनांवर नियंत्रण असणारा कार्यकर्ता म्हणून आपल्याला अशा परिस्थितीमध्ये स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवून त्या व्यक्तीकडनं समस्येच्या संदर्भातली योग्य माहिती संकलित करण्याचं काम हे करायचं आहे. आणि हे तत्व सांगतं. पुढचं आहे प्रिन्सिपल ऑफ नॉन जजमेंटल ऍटिट्यूड, म्हणजे अनिर्णयात्मक दृष्टिकोनाचं तत्व. नॉन जजमेंटल ऍटिट्यूड, जजमेंट म्हणजे न्याय, जजमेंट म्हणजे निर्णय, आणि तशा प्रकारची वृत्ती असते. अनेकांना असं असतं की मी करतो ते योग्य, मी सांगतो ते योग्य, मी करेल ते पूर्व दिशा, अशा प्रकारची मानसिकता असते. आणि अशा प्रकारची नेतृत्व करण्याची किंवा अशा प्रकारचं स्वतःचं वर्चस्व गाजवण्याची भूमिका अनेक प्रकारे असते. हे तत्व सुद्धा व्यक्ती सहयोग कार्यकर्त्यासाठीच आहे. या तत्वाच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी न्यायाधीश बनू नयेत असं हे तत्व. न्यायाधीश बनू नये म्हणजे काय, तर योग्य अयोग्याचे न्याय कार्यकर्त्यांनी, व्यक्ती सहयोग कार्यकर्त्यांनी कधीही काय योग्य काय अयोग्य किंवा काय चुकीचं काय बरोबर हे सांगू नये. कार्यकर्त्यांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण काय करतो. व्यक्ती सहकार्याची व्याख्या काय, तर समस्याग्रस्त व्यक्तीला स्वतःची समस्या स्वतः सोडवण्यासाठी कार्यप्रवृत्त करणे. म्हणजे समस्याग्रस्त व्यक्तीला स्वतःची समस्यांची उकल स्वतःच करायची आहे, त्याची कारणं स्वतः शोधायची आहेत, त्याच्यावर उपाययोजना स्वतः शोधायच्या आहेत, आणि त्या उपाययोजना किंवा त्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या आधारे स्वतःची समस्या स्वतः सोडवायची. आपण आपली भूमिका काय वठवतो, वी आर एनेबलर, वी आर फॅसिलिटेटर, वी आर गाइड, वी आर एक्सपर्ट, वी आर मोटिवेटर, वी आर फ्रेंड्स, वी आर काउन्सिलर्स. याच भूमिका आपल्या आहेत. आपण कुठल्याही व्यक्तीची समस्या सोडवत नाही, आपण व्यक्तीला स्वतःच्या समस्या सोडवण्यासाठीची दिशा देण्याचं काम करतो, मार्ग दाखवण्याचं काम करतो, योग्य अयोग्य हे सांगण्याचं काम करतो. परंतु मी सांगितलं तेच खरं, हेच योग्य, असंच कर असं मी कार्यकर्ता म्हणून कधीही म्हणायला नको. कार्यकर्त्यांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की कार्यकर्त्याची भूमिका ही मदतनीसाची आहे, कार्यकर्त्याची भूमिका ही सुविधादात्याची आहे, कार्यकर्त्याची भूमिका ही मित्रत्वाची आहे, कार्यकर्त्याची भूमिका ही तज्ञाची आहे, मार्गदर्शकाची आहे. परंतु कार्यकर्ता हा स्वतःची विचार, स्वतःची मतं, स्वतःच्या भावना, स्वतःचे निर्णय अशिलावर लादणारा नसावा. अशिलावर जर तो निर्णय लादणारा असेल तर तो कार्यकर्ता बनू शकत नाही, किंवा त्या कार्यकर्त्यांनी लादलेले निर्णय हे कुचकामी ठरू शकतात किंवा निकामी असू शकतात, किंवा त्यातून समस्याग्रस्त व्यक्तीच्या समस्यांचे निर्णय होऊ शकतात नाही. तुम्हाला माहित असणार की भारत सरकारने स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ या दोन्ही काळामध्ये अनेक विकासाच्या योजना राबवल्या. आणि या विकासाची योजना राबवत असताना केंद्र शासनाच्या स्तरावरच योजना तयार केल्या गेल्यात, राज्य शासना स्तरावर योजना तयार केल्यात, आणि त्या ग्राम पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर तयार राबवल्या. परिणाम काय झाला की शासनानेच योजना तयार केल्यात आणि शासनालाच वाटलं की नाही योजना ग्रामीण भागासाठी योग्य आहेत, ते राबवण्याचा प्रयत्न केला. परिणाम असा झाला की त्यामध्ये लोकांचा सहभाग होता, लोकांना त्या आपल्याशा वाटल्या नाहीत, लोकांनी त्या स्वीकारल्या नाहीत, लोकांनी त्यामध्ये सहभाग घेतला नाही, आणि परिणाम असा झाला की योजनांवर करोडो पैसा खर्च झाला, पण त्याचा रिझल्ट भेटला नाही, त्याचा निकाल भेटला नाही, त्याचा आउटपुट निघाला नाही. मला हेच म्हणायचं आहे की आपल्याला व्यक्ती सहयोग कार्यकर्ता म्हणून काम करत असताना आपल्याला कुणावर काही लादायचं नाही, आपल्याला आपले निर्णय त्या असल्यावर लादायचे नाही. आपल्याला पर्याय दाखवायचे आहेत की तुझ्या समस्यांच्या कारणांची, त्या समस्या या कारणामुळे निर्माण झाले, यावर हे उपाय असू शकतात,
त्यातला कोणता निवडायचा ते तू ठरव. दॅट हर ऑर हिज चॉईस, त्याची चॉईस आहे आणि त्याने ते निवडायचं आहे. त्यामध्ये चुकला, त्यामध्ये अडचणी आली, त्यामध्ये त्याला काही शंका आल्या, त्यामध्ये त्याला काहीतरी अडथळे आले, तर त्यावेळेस सल्ला देण्याचं काम कार्यकर्ता करेल, मदत करण्याचं काम कार्यकर्ता करेल. परंतु ती समस्या अडचणी आल्यानंतरही सोडवण्यासंदर्भातला निर्णय कार्यकर्ता देणार नाही की नाही ते आता तू इथे चुकला थांब मी करून देतो असं म्हणणार नाही. ही अडचण आली याला कारण हे असू शकतं, बघ बरं असं करून बघ बरं असं आपण म्हणू शकतो. परंतु असिलाला कार्यकर्ता निर्णय देत नाही, मदत करतो, मार्गदर्शन करतो, सल्ला देतो, समुपदेशन करतो, परंतु निर्णय देत नाही. आणि म्हणून हे तत्व काय सांगतात की कार्यकर्त्यांनी, व्यक्तिसेवी कार्यकर्त्यांनी कधीही निर्णयात्मक दृष्टिकोन ठेवू नये. अशील भांबावलेला असतो, अशील शंकाने पीडित असतो, अशील ग्रस्त असतो, सगळं कबूल आहे. आणि हे सगळं करत असताना आपण केस स्टडीच्या माध्यमातून जेव्हा व्यक्तीच्या समस्यांचा अभ्यास करतो त्याच्या माध्यमातून तो अभ्यास करत असतानाच त्याला समस्यांची कारण करतात, अभ्यास करत असताना समस्यांची कारणाच्या अनुषंगाने काय उपाय करू शकतात या संदर्भातली चर्चा होते. आणि त्या चर्चेनंतर मग त्याला सांगितलं जातं की बघ तुला अशा अशा प्रकारच्या समस्यांची ही कारण आहेत आणि या कारणांसाठी आपल्याला उपाययोजना या असू शकतात किंवा आहेत. आता तुला कोणती योग्य वाटते तू निवड, यांनी करून बघ, यांनी करून बघितलं तुला जमेल का बघ, तुला शक्य आहे का ते बघ. त्याला ते करून बघण्याचं, त्याला ते राबवण्याच्या संदर्भातली प्रक्रिया आपण पार पाडत असतो. आपण म्हणत नाही की या 100 एखाद्या तुझ्या समस्येसाठी या 10 गोष्टी आहेत आणि 10 गोष्टीपैकी पहिल्या नंबरचीच गोष्ट तू निवड आणि यातूनच तू उपाययोजना कर किंवा तुझी समस्या सोडव असं म्हणू शकत नाही. उदाहरणार्थ घ्यायचं झालं की दारू पिणारा व्यक्ती आहे आणि दारू पिणाऱ्या व्यक्तीला आपण त्याची कारण कळली की त्याच्या कौटुंबिक कलहामुळे तो दारू पितो, हे कारण झालं. मग कारणाच्या अनुषंगाने मग त्याचे उपाय शोधायचे आहेत. मग कौटुंबिक कलह कमी करण्यासाठी काय काय करता येऊ शकतं, मग त्याच्यामध्ये दारू पिणं कमी करणं हा एक उपाय आहे. कुटुंबातील व्यक्तींना समजून सांगणं हा दुसरा उपाय आहे. तिसरा व्यक्ती दोघांमध्ये समेट घडवून आणणं हा तिसरा उपाय आहे. चौथा उपाय अजून आर्थिक चंचल असेल तर दुसऱ्यांना सोर्स म्हणून युटिलाइज करणं हा चौथा उपाय आहे. अजून काही कारण असतील ते सगळे कारण आणि त्याच्या अनुषंगाने ह्या सगळे उपाय हे सगळे शोधायचे आणि प्रत्येक उपायापैकी कोणता उपाय परिणामकारक आहे किंवा कोणता उपाय त्याला झेपेल हे त्याला शोधायला लावायचं. म्हणजे तो दारू पिणं बंद करणं हा पहिला उपाय संयुक्त वाटतो का, कौटुंबामध्ये कलह होतो त्यामध्ये कौटुंबिक दृष्टिकोनातून संवाद घडून आणणं हा दुसरा उपाय योग्य वाटतो का. तिसरा उपाय असेल की आर्थिक दृष्टिकोनातून कुठे कमाई करायची अधिक त्यामुळे कौटुंबिक तो दारू पितो तर त्या दृष्टिकोनातून कोणी सोर्स उपलब्ध होऊ शकतो का. या सगळ्या अँगलनी आपण उपाययोजना त्याला सुचवायची आहे आणि त्यातली कोणती निवडायची याचा निर्णय हा असिलाने स्वतः घ्यायचा आहे. कार्यकर्त्यांनी निर्णय लादायचा नाही. हे 5वं. पुढचं आहे प्रिन्सिपल ऑफ सेल्फ डिटर्मिनेशन, स्वयंनिर्णयाचा अधिकार. असिलाला स्वतःचे निर्णय जे आता मी म्हटलं की नॉन जजमेंटल ऍक्टिव्हिटी म्हणजे कार्यकर्त्यांनी निर्णय घेऊ नये तर निर्णय कोणी घ्यावेत, सेल्फ डिटर्मिनेशन. असिलाने स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावे हे तत्व सांगतो. म्हणजे स्वयंनिर्णयाचा अधिकाराचे तत्व हे तत्व सांगतो. स्वयंनिर्णयाच्या अधिकारामध्ये असिलाला राईट्स आहेत टू एक्सप्रेस देअर फिलिंग्स, टू एक्सप्रेस देअर व्ह्यूज आणि टू टेक डिसिजन रिगार्डिंग देअर नीड्स. असिलाला स्वतःच्या गरजांसंदर्भात, स्वतःच्या प्रश्नासंदर्भात, स्वतःच्या अडचणी संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार आहे. आणि याच अनुषंगाने कार्यकर्त्यांनी एक लक्षात घेणं आवश्यक आहे की निर्णय घेण्याची क्षमता वृद्धिगत करण्याचं काम आपल्याला या पद्धतीने करायचं. तुझे निर्णय तू घे, तुझे निर्णय तूच घे. आता अनेक जण स्वामी समर्थ पंथाचे किंवा विचारांचे कोणी अनुयायी आहेत, त्या शब्दांचा जर तुम्ही पुरेपूर विचार केला तर तुम्ही स्वामी समर्थ, स्वामी समर्थाचा अर्थ स्वामी समर्थ म्हणजे आय एम सेल्फ डिटर्मिनंट. आय एम सेल्फ डिटर्मिनंट म्हणजे मी स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो.
मग स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो. या प्रक्रियेचा किंवा विचार या तत्वांचा जर आपण विचार केला तर या तत्वांच्या अनुषंगाने काय दिसून येतं की मला माझ्या अडचणी, माझे प्रश्न, माझ्या प्रश्नांवर उपाय, माझ्या प्रश्नांचं निराकरण करण्याची प्रक्रिया मला स्वतःला जमते. त्या जमली पाहिजे. कारण की दुसरा व्यक्ती किती दिवस तुम्हाला मदत करणार आहे, किती दिवस तुम्हाला समस्या निराकरणासाठी मार्गदर्शन करणार आहेत. माझ्यामध्ये अशा प्रकारचा आत्मविश्वास, माझ्यामध्ये अशा प्रकारचं गुड फिलिंग, माझ्यामध्ये अशा प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करायची की ज्याच्यातून मी स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकेन. आणि हे प्रिन्सिपल हे की स्वतःचा निर्णय स्वतः घेण्याची मानसिकता कार्यकर्त्यामध्ये अशिलामध्ये निर्माण करायची. आणि ही स्वतःमध्ये सकारात्मक विचार, सकारात्मक भावना, कॉन्फिडन्स बिल्डअप करण्यासाठी कार्यकर्त्यांनी अशिलामध्ये स्वयंनिर्णयाचा अधिकार. तू ठरव तुला काय करायचं. आजकाल अनेक वेळा विवाह संदर्भात आजकाल मुलींना आणि मुलांना स्वातंत्र्य दिलं जातं. तुम्ही ठरवा तुम्हाला कोणता जोडीदार पाहिजे. अरेंज मॅरेज असेल यू डिसाइड इट, कशा प्रकारचा पाहिजे तो निर्णय तुम्ही घ्या. हे निर्णय त्यांना दिला जातो. कारण की अनेक वेळा असं दिसून येतं आणि अनेक वेळा असे अनुभवही आहेत की लग्न झाल्यानंतर मुलगी किंवा मुलगा दोष देतो की तुम्हीच ती तशी मुलगी मला करून दिली की तुम्हीच तसा मुलगा मला करून दिला. आणि हे साधारणतः व्यवहारात आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे, ऐकतो. प्रिन्सिपल ऑफ सेल्फ डिटर्मिनंट हे सांगतं की अशिलाला स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यासंदर्भातली मानसिकता, तशी पार्श्वभूमी, तशा प्रकारची वातावरण निर्मिती आणि तशा प्रकारचा विश्वास कार्यकर्त्यांनी अशिलाच्या मनात निर्माण करणं आवश्यक आहे. कारण की प्रोफेशनल सोशल वर्कर त्यांनी असं म्हटलं आहे, द क्लायंट सीक प्रोफेशनल हेल्प फ्रॉम द केस वर्कर इन अराइव्हिंग ॲट द अल्टरनेटिव्ह अँड इव्हॅल्युएटिंग देम बिफोर टेकिंग द फायनल डिसिजन. कार्यकर्ता काय काम करतो, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मदतनीसाची भूमिका त्याची आहे, मार्गदर्शकाची भूमिका त्याची आहे, सल्ला देण्याची भूमिका त्याची आहे. आणि स्वतःच्या विचारासंदर्भात, स्वतःच्या कृती संदर्भात, स्वतःच्या समस्येच्या निराकरणासंदर्भात स्वतः डिसिजन घेण्याचं काम करताना मदत करण्याचं काम कार्यकर्ते करतो. परंतु स्वतः प्रॉब्लेम सॉल्व्हिंग प्रोसेसमध्ये स्वतःची भूमिका वठवण्यासाठी अशिलाला प्रेरित करण्याचं काम, अशिलाला सपोर्ट करण्याचं काम, अशिलाची मानसिकता सकारात्मक रीतीने वृद्धिगत करण्याचं काम हा सोशल केस वर्कर इथे करत असतो. आणि म्हणून स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यासंदर्भात कार्यकर्ता हा अशिलाला या तत्वाच्या अनुषंगाने मदत करत असतो, सुविधा देण्याचं काम तिथे करत असतो. इथे आपण थांबूयात. 1 मिनिट 31 सेकंद राहिल्यात. कोणाला प्रश्न असतील तर विचारू शकता. कोणाला प्रश्न असतील तर मला विचारा. वेलकम टू ऑल स्टुडंट्स. आणि कळलं नसेल तर पुन्हा सांगा मला, मी परत सांगायला तयार आहे. कोणाला प्रश्न आहेत? प्रश्न आहेत का? आपण एकूण 6 तत्व आतापर्यंत बघितले. प्रिन्सिपल ऑफ इंडिव्हिज्युअलायझेशन, प्रिन्सिपल ऑफ ऍक्सेप्टन्स, प्रिन्सिपल ऑफ सेल्फ डिटर्मिनेशन, प्रिन्सिपल ऑफ नॉन जजमेंटल ॲटिट्यूड, प्रिन्सिपल ऑफ फिलिंग पर्पजफुल फिलिंग, एक्सप्रेशन ऑफ पर्पजफुल फिलिंग, असे प्रिन्सिपल आपण बघितले. आणि हे सगळं तत्व तुम्हाला समजली असं मी गृहीत धरतो. कारण की समजली या शब्दाचा, कळली या शब्दाचा अर्थ असा मला